काल आपण अध्याय क्रमांक 14वा ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 14वा त्याच्यात पदार्पण केलेलं होतं. ओळ क्रमांक 5ला थांबलो होतो. तरी पण आपण थोडं पाठी जाऊया पुन्हा. पहिली क्रमांकाची ओळ आहे. हे श्री गुरु, तुम्ही सकल देवात श्रेष्ठ असून आनंदोदय करणारे व आत्मविषयक बुद्धिरूप प्राप्त काळाचा उदय करणारे सूर्य आहात. तुमचा जय जयकार असो बा. तुम्ही सगळ्या देवांमध्ये श्रेष्ठ आहात. सकळ देवांचे दैवत एकला सद्गुरुनाथ. पहिलं, तुम्ही सकल देवात श्रेष्ठ असून. परत गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुदेव महेश्वर, हे एक एक वेगळं पार्ट आहे. आणि गुरु साक्षात परब्रह्म. चला त्याच्यापुढे उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. पुरविती आरती शिष्याची. आनंद उदय करणारे आत्मविषयक म्हणजे आनंद उदय म्हणजे आत्मविषयाचा विशाकाल करणारे, बुद्धिरूपी प्राप्त काळाचा उदय करणारे, बुद्धीमध्ये आत्म्याविषयी उजाडणारे असे सूर्य आहात. तुमचा जय जयकार असो. तो सूर्य उगवल्यानंतर जसा अज्ञान अंधकार निघून जातो तसा हे आहेत. तुम्ही सर्वांचे विश्रांती स्थान. या जग त्याच्यातून निर्माण झालं, त्याच्यात स्थितीमध्ये सुद्धा त्याच्यात आहे, विश्रांती पण त्याच्यात आहे. आपण काल 2-3 प्रमाण पाहिलं की विश्रांतीचा ठाव, विश्रांती म्हणजेच हरिओम शांती. ही जी विश्रांती म्हणजे त्याच्या अपोजिट काय, विरुद्ध काय शब्द आहे विश्रांतीचा? धावपळ, पळापळी. कोणती पळापळी? 84 लक्ष योनीची पळापळीला कुठे विश्रांतीचा ठाव? तिथे. श्रमल्याला सुद्धा शांती मिळते असं एक प्रमाणे. श्रमल्याला शांती, त्याप्रमाणे विश्रांती म्हणजे 84 लक्ष योनीतून विश्रांती असून सर्वांच्या हृदयात अहम ब्रह्म हे तत्व अभिव्यक्त करणारे सर्व विसावया. जय जय सर्व विसावया. सोहम भावानु सुहावया. काय सोहम भाव सुहावना? एक तरी ओवी अनुभवावी. काय नाही रामकृष्ण हरी सोडून दुसरं काहीच नाही. हे काय काय माहिती? काहीच नाही म्हणलं. विचार करण्यासारखं आहे. बरं, याचा अर्थ इकडे देताना ते म्हणतात अहम ब्रह्म हे तत्व अभिव्यक्त करणारे. सद्गुरूंचं काम काय आहे? सद्गुरू म्हणजे फक्त गमजा मौजा करण्यासाठी नाही आहे, पण सध्या गमजा मौजा करण्यासाठी सद्गुरूची नियुक्ती झालेली आहे. जसे व्यवहारामध्ये सर्व जे मोठमोठ्या पदावरचे अधिकारी लाचलुचपत घेणारे आहेत का नाही, तसे सुद्धा हे काय झालेले लाचलुचपत घेणारीच माणसं आहेत ना. बरं, लाचलुचपतही घेऊन काम झालं तर काही लोकांचं म्हणणे खाऊ द्या पैसे यांना, पण काय होऊ द्या आमचं काम तरी होऊ द्या. हे पैसे खातील पण काम करणार नाही. हां, काय काम करायचं? अहम ब्रह्म. जीवाला कळलं पाहिजे स्वतःचं स्वरूप काय. त्याच्यासाठी बाबाच्या मागं पळायचे, त्याच्यासाठी गुरु करायचा आहे. मोठेपणा सांगण्यासाठी गुरुचा किंवा आपला मोठेपणा सांगण्यासाठी गुरु नाही करायचे. अहम ब्रह्म, मी ब्रह्म आहे, या भूमिकेवर घेऊन जातात. सोहम भाव सुहावया. सर्वांच्या हृदयात अहम ब्रह्म हे तत्व अभिव्यक्त करणारे. प्रत्येकाच्या याच्यात आहे, पण काय करणारे? अभिव्यक्त. देव प्रत्येकाच्या हृदयात आहे तरी सुद्धा ज्ञानोबा तुकोबाराय म्हणतात संचरून आहे तर त्याची काहीतरी तू आम्हाला प्रचिती दाखव. अभिव्यक्त करणारे हे गुरुजीचं काम आहे. गुरुजींनी तेच काम केलं पाहिजे, बाकीचे उद्योग नाही केले पाहिजे. म्हणजे कसं आहे की जर आपण जर त्या बाबांकडे गेलो तर ज्या कामासाठी गेलो ते काम आपलं झालंच पाहिजे, है की नाही? अभिव्यक्त करणारे आहात तुम्ही समुद्ररूपी असून, म्हणजे व्यापक सांगतात. तुमच्यात 14 लोक लाटांप्रमाणे हेलकावे घेतात. म्हणजे तुम्ही एवढे व्यापक आहात. जगात सगळ्यात जर मोठं कोण आहे तर सद्गुरू आहेत. कारण ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निज रूप आहेत तुमचं. तुम्ही तिथे आहात, तुम्ही नाही अशी ठिकाणी. हे सगळं जग आहे ना तुमच्यामध्ये हेलकावे खात आहे. म्हणजे जन्म मृत्यू स्थिती सगळं राहटी त्यांच्यामध्ये. त्या तुमचा जय जयकार असो. बरं, हे किती जवळ आहेत? परी पण भेटे ना गे, किती जवळ आहे. 14 लोक त्यांच्यातच खेळतात. हां, ते कसे आहेत? सूर्योदय करणारे, सगळ्या देवांचे श्रेष्ठ देव आहेत. आणि शिवाय ते कोठे नाही आहेत, ते तर सर्व इकडे आहेत, पण तरीसुद्धा कळून नाही देत. हे पुढे येणार. तुम्ही दीन दयाळ बंधू आहात. दीन म्हणजे ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले. दीन
ज्याला काहीच नाही, दिनहीन माणसासाठी दयाळुत्व. म्हणजे 14 भुवने नाहीत का, अशी 14 लोक म्हणजे जे मृत्यू, पाताळ वगैरे अशा प्रकारचे 14 लोक आहेत. 14 ही भुवने त्यांनी व्यापलेली आहेत. त्यांनी असे ते आहेत देव. आणि देव जसे आहेत तसे सद्गुरू आहेत. नवे नवे देवच सद्गुरू आहेत किंवा सद्गुरूच देव आहेत. इकडं सारखा, इकडं सारखा ना हंडे बाई. दीनदयाळ बंधू आहात, निरंतर करुणेचे सागर आहात. करुणेचे सागर आहात कसे? निरंतर सतत करुणा करणार आहेत, सतत निरंतर करुणेचे सागर आहात. आणि ब्रह्मविद्या वधूचे वर म्हणजे पती आहात. आत्म्याची काय, त्या ब्रह्मविद्येचे पती म्हणजे मालक आहेत. ब्रह्मविद्या त्यांची कोण आहे? पत्नी आहे. आणि एका ठिकाणी म्हणतात ती त्यांची उपवर कन्या आहे. म्हणजे अधिकार दोघे, कन्येवर पण वडिलांचा अधिकार आहे आणि पत्नीवर पण अधिकार आहे. ब्रह्मविद्या वधूचे वर म्हणजे पती आहात. हे महाराज ऐका, जे कोणी तुमच्या यथार्थ स्वरूपाला जाणत नाही त्यांना सर्व विश्व खरे आहे असे भासते. यथार्थ जर आपण महाराजांना, महात्म्यांना ओळखलं नाही, म्हणजे त्या तत्वाला ओळखलं नाही, तर सगळं वेगवेगळं वाटणार, जगत वाटणार. आणि जर त्या तत्वाला जर आपण ओळखलं तर जगतच ब्रह्म झाले, विश्व ब्रह्मची केले. जन नो हे हा अवघा जनार्दन. नाथबाबांचे जनार्दन गुरु. या ना इकडे या, इथं बसा, पुढं सरका बाबा जरा. हा शिंदे बाबा तुम्ही पुढं सरका जरा. वर बसा ना, वर बसा, बसा वर. हा येते का कोणी बघा बरं. अजून नाही ना? येत असेल तर थांबू थोडा वेळ आपण. नाही ना? तशी सिनलकर बाबा येणार आहेत सगळ्यात लेट. त्यांची गाडी आरामशीर येते. जे कोणी तुमच्या यथार्थ स्वरूपाला जाणत नाही त्यांना सर्व विश्व खरेच आहे असे भासते. आता आपल्याला विश्व भासतंय ना, म्हणजे मग बाबा भासत नाही. बाबा भासेल तेव्हा विश्व भासणार नाही. म्हणजे अजून आपल्याकडे किती कसर आहे. शिंदे नेमक्या कित्येक शिट्ट्या घ्याव्या लागतील आता. म्हणजे पहिल्यापासूनच सगळ्या शिट्ट्या घ्याव्या लागतील, आहे ना साहेब? जे भासते, जे कोणी ब्रह्मरूपाने तुम्हाला जाणतात त्यांना सर्व विश्वात तूच आहेस, म्हणजे तुमच्याशिवाय दुसरे काही दिसत नाही. मग ती मावशी तुमच्याकडे आली होती ती, आहे की नाही? की सगळंच ते नटलेले. बघा ना, तुम्ही विचार करा ना, या ग्रंथाशी जो आदरी जे, अथवा जो उपेक्षी जे किंवा केवळ जे निंदी जे, तेही आम्हा ब्रह्ममूर्ती सद्गुरू रूपे. नाथबाबा म्हणतात, मी केलेल्या भागवत ग्रंथाचा कोण आदर करीन, उपेक्षा करील किंवा निंदा करील तरी ते सुद्धा मला ब्रह्ममूर्ती आहात ते. आणि हे आम्हाला कोणी शिकवलंय? हेच शिकविले जनार्दने. सर्वभूती मजची पाहणे, मग प्रकृती गुणाची लक्षणे सर्वता आपण न मानावी. प्रकृतीचे प्रत्येकाचा पिंड वेगळा आहे, तर तुम्ही पिंडाकडं न लक्ष देता, उपाधीकडे लक्ष न देता मूळ तत्वाकडे लक्ष द्यावं अशी बाबाची शिकवण आहे. जनार्दन बाबाची, ज्ञानेश्वर बाबांची. ती आपल्याला आत्मसात करायची. त्या टॉपला गेलो ना आपण, तेवढ्या उंचीवर गेलो, आपल्या संप्रदायाचा, परक्या संप्रदायाचा, परक्या जातीचा, हे सुद्धा शिल्लक, स्त्री पुरुष जात पात, जनावरं, झाडं झुडपं, हे सुद्धा एकार्णव झाला. आणि जो स्वतःला मी काहीतरी समजत होता तो तरंग त्या एकार्णवामध्ये बुडाला. म्हणजे तू ऐसा प्रतिती बोध सागरी, तशीच प्रकारची होळे. आपली लाटेने आपलं अस्तित्व विसरलं, सोडलं का ती समुद्र रूप आहे. बघा आता दुसरं म्हणतात, ते तुम्हाला ओळखतात त्यांना जग दिसत नाही, आणि जे तुम्हाला ओळखत नाही त्यांना तुम्ही काय दाखवता. आणि हे सगळं कोण करतं? तुम्हीच करता. ते म्हणतात, पहा, नजरबंद खेळात गारोडी दुसऱ्याची दृष्टी प्रतिबद्ध करत असला तरी त्याला स्वतःची नजर लपवता येत नाही. तो लोकांना फसवतो, पण तो स्वतः फसवत. परंतु आपला प्रकार मात्र निराळा आहे. आपण आपल्याला चोरून राहणे म्हणजे आपले स्वतःचे स्वरूप तिरोहित करून, म्हणजे लपवून जीवांना जगतभास दाखवण्याचे.
आता याला उत्तम सगळ्यात उत्तम मोठं उदाहरण म्हणजे भगवान कृष्ण. त्यांनी आईलाही कळून नाही दिलं, वडिलांनाही कळून नाही दिलं, आणि भावांना कळून नाही दिलं, मित्रांना कळून नाही दिलं. व्यासाधिकांची मती त्यांनी हे करून टाकलेली, त्यांना कळून नाही दिलं. म्हणजे केवढं लपवलं स्वतःला त्यांनी. तसं ते स्वतःला लपवून जीवांना जगतभास दाखवण्याची आपली चातुर्य. म्हणजे जग हे कोण आहे? जग हे कोण आहेत? जग हे कोण आहेत? हां, जग हे कोण आहे? सद्गुरू. जग हे कोण आहे? सद्गुरू आहे. पण ज्यांना तू लपवतो स्वतःला आणि लोकांना काय दाखवतो? जग दाखवतो का सद्गुरू दाखवतो? एवढं त्याचं व्यापक प्रमाण आहे. तुका म्हणे कैसे आंधळे जन आणि गेले विसरून खऱ्या देवा. म्हणजे त्या तत्वाला म्हटलेलं आहे. ते तत्व एवढं व्यापक आहे, पण त्याला कधी देव म्हटलेलं आहे आणि कधी संत म्हटलेले. ब तू एवढं लपालपी कोण करते? लपाछपी कोण खेळते आपल्याशी? ईश्वरच खेळतोय. हे तुझं काम आहे ते म्हणले. तू काय करतो? जीवांना जगतभास दाखवण्याचे आपले चातुर्य म्हणजे विलक्षण अद्भुत जादू आहे. इथपर्यंत काल आपण आलो तो. महाराज, या सर्व जगाला तू आहेस. जगाला तू आहेस का? जगात तू आहेस? जगाला तूच आहे का? जगालाच आहे. हां महाराज, पाचच्या पुढे. याच्या पुढचं त्याच्या पुढची पाच पुढल्या संपल्यानंतर 6वी वाचायची. हां, जगाला इथं जगतात, इथं जगाला झाले. हां महाराज, या सर्व जगाला तू आहेस. जगतात असा शब्द पाहिजे. या सर्व जगतात तू आहेस. कोणाला त्यात तुझे ज्ञानबोध आहे. सगळा जगतात तूच आहेस, पण काहींना त्याचं ज्ञान आहे. तर कोणाला तुझे अज्ञान आहे. ते मायेच्या सपाट्यात गुंतले आहेत. कोण? ज्यांना तुझ्याबद्दल अज्ञान आहे ते मायेच्या सपाट्यात. असा ज्या आपल्याच ठिकाणी सहज खेळ सुरू आहे. बघा आता याच्यात हे सगळं तूच आहेस आणि त्यातले अर्धे लोक तुला जाणतात. हा पार्ट 2. आणि काही जण जाणत नाहीत. म्हणजे आता एकाचे किती झाले? 3. आणि हा सगळा खेळ कोण खेळतोय? तूच खेळतोय. मग आता अज्ञानी कोण झाला? अज्ञानी देवच झाला. ते म्हणजे बरोबर. अवघा देवच झाला पायी भरोणी उरला. भरोणी उरला अंतरबाई ना. भरोणी अंतरबाई. वा, अवघा देवच झाला पायी. वसोनी असे घर मागोनी माग दूर घातला. बरं, म्हणजे माग म्हणजे मला असं वाटतं तो खांब असतो, तो बाजूला सारला आणि पहिलं दाखवलं तो का? मग असं त्याच्यातलं का? ओके. जगतात तूच आहेस. त्यात कोणाला तुझे ज्ञानबोध आहे तर कोणाला तुझे अज्ञान आहे. ज्याला ज्ञान आहे तर तूच आहेस आणि जगतात सगळा तूच आहेस. आणि अज्ञान आहे ते बी कोण आहे? तूच आहेस. आणि व ते मायेच्या सपाट्यात गुंतले आहेत. हे वाक्य बरोबर आहे? मायेच्या सपाट्यात गुंतले आहेत. बरोबर नाही. मग कसं पाहिजे बरोबर? मायेच्या सपाट्यात गुंतले आहेत. त्याच्या जागेवर सुधारणा काय करू शकता तुम्ही? म्हणजे इथं नाही करायची आपल्याला, आपल्या अंतःकरणात, आपल्याला बोधात. काय ऋषीला कळाले वाटतं? नाही, विनायकला कळाले काय? सद्गुरूच गुंतले सपाट्यात.
नाही, सपाट्यात मायेच्या सपाट्यात गुंतले आहेत का गुंतवले आहेत? इनडायरेक्टली त्यांचाच खेळ चाललाय ना. अगर तुझे मुझे रावण ही बनाने का है तो मैं लाख कोशिश करूँ राम बनने की, कोई फायदा नाही. तसं यांना कोणतं पार्ट दिलेलं आहे? अज्ञानाचं पार्ट दिलेलं आहे. त्यांनी पण ते निभवलं पाहिजे, आणि त्यांनी जर ते व्यवस्थित निभवलं तर त्यांचा सत्कार होईल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते. असा अज्ञान व ते मायेच्या सपाट्यात गुंतले आहेत, असा ज्या आपल्याच ठिकाणी सहज खेळ सुरू आहे. कोणाच्या ठिकाणी खेळ सुरू आहे? आपल्याच ठिकाणी. अशा तुम्हाला नमस्कार असो. आता कोण नमस्कार करतोय सांगा बरं तुम्ही, नाही तर तुम्ही सांगा. माऊली नमस्कार करतायत, बरोबर. शिंदे कोण करतोय नमस्कार? स्वतःला नमस्कार करतो, बरोबर आहे, बरोबर. म्हणजे दोघं जण आहेच नाही. किती ऐक्य, म्हणजे ज्ञानोबा आपलं नाथबाबांचे जसे गुरु काय स्तवनाच्या ओवे तसेच आहेत, सेम अद्वैत प्रकरणातलं चाललं. अशा तुम्हाला नमस्कार असो. अशा तुम्हाला कोण नमस्कार करतोय? शिंदे बाबा. अशा तुम्हाला सगळा खेळ तुमचाच चाललाय. जगतात तुम्हीचे सगळे, एक तुम्हाला जाणतो एक जाणत नाही. ते मायेच्या सपाट्यात गुंतलेले आहे, आणि तुझाच तू खेळ खेळतोय, आणि अशा तुला नमस्कार आहे. कोणाचा? बस काय एकदम किती सोपी आहे ज्ञानेश्वरी, आहे का नाही? आणि आपण फक्त कोण आहेत? हे वाक्य देवाचं देवाला नमस्कार हे कोण बोलतंय? आणि मी म्हणतोय शिंदे काय सांगा तुम्ही, म्हणजे कोण गोठाळ्या ते? शिंदे दादाचं वाक्य आलं, शिंदे दादाचं असं वाक्य, कोण गोठाळ्या ते? हां, विचारणार तुम्हाला शिंदे म्हणतो ना, की नाही? नाही तुम्ही शिंदे आहेत का? मग जगात ज्याला पाणी असे म्हणतात, त्याला जी द्रवरूपता गोडी आहे ती तुमच्या सान्निध्यामुळे आली आहे. बघा भागवतमध्ये तसंच आहे, विचारसागरमध्ये आपलं अमृत अनुभवामध्ये सुद्धा त्या पाण्याला जो पाणीपणा आहे, मज तरंगपणा नाही, द्रवत्वाची असं एक पाणी आहे बघा. एक आहे ज्ञानेश्वरी आपल्या याच्यात निवडक गोविंदमध्ये. हां 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 पाशाना माझी परसू सीधा रसामाधी सिद्ध रसू. हां, पातळ आहे, पातळ पाण्यामधला जो पातळपणा आहे. हां, ज्याला ती द्रवरूपता ती गोडी आहे तो तुमच्या सान्निध्यामुळे आली आहे. गोडी आणि पातळपणा हा कोणाचा आहे? गुरुजींचा आहे. व पृथ्वीला जी सहन करण्याची शक्ती आहे तिला तुमचीच शक्ती कारण आहे. कारण पृथ्वी कोणातून निर्माण झालेली आहे? चंद्र व सूर्य हे केवळ मोठ्या शिंपल्याप्रमाणे स्वरूपाने निस्तेज आहेत. ते शिंपले, त्यांना तेज कोणाचं आहे? तुमचं. परंतु त्यांचा तो तिन्ही लोकांवर उजेड पडतो तो तुमच्या तेजाच्या शक्तीच्या सान्निध्याचाच प्रभाव आहे. ह्या अँगलला धरून आहे, ज्या ज्या ठिकाणी म्हणून आहे माझे ते कुठं नाहीत. चोहूकडे फिरणारा वायू बघा. आता पहिलं काय सांगितलं? पृथ्वी, नंतर पाणी. आता काय सांगतात? चोहूकडे फिरणारा वायू हाही तुमच्याच शक्तीमुळे फिरत असतो. व आकाश जरी मोठे दिसले तरी त्याचा समावेश तुमच्यात होऊन ते लपंडावाप्रमाणे तुमच्या कोठेतरी एका कोपऱ्यात लपते. वायू नंतर कोण झालं? आकाश. तात्पर्य, आपण आकाशापेक्षाही व्यापक आहात. फार काय सांगावे, सर्व माया ही तुमच्या एक देशाच्या ठिकाणी असून ज्ञानही तुमच्याच शक्तीने चोहूकडे प्रकाशन करते. इतकेच नव्हे तर तुमच्या स्वरूपाचा पार न लागल्यामुळे श्रुतीला ते वर्णन करण्याचे श्रम मात्र झाले. फार काय सांगावे, सर्व माया ही तुमच्या एक देशाच्या ठिकाणी असून ज्ञानही तुमच्याच शक्तीने चोहूकडे प्रकाशित करते. 9च्या पुढे, किंबहुना माया असोस. काय तिकडं अर्थ साहेब 9च्या पुढचा?
बघा आता इथे मायेचं वर्णन यथार्थ तिथं केलेलं आहे. काय वाक्य होतं सुरुवातीचंच? हा, अन्यथा ज्ञान म्हणजे माया, हे सुद्धा तुमचेच प्रकाशन आहे. पहा, माया ही तुमच्या देशाच्या ठिकाणी असून, म्हणजे रश्शीवर जशी साप दिसतो, ही सुद्धा काय, ही कशामुळे दिसली? रश्शी नसती तर साप दिसला असता का? मग तिचं प्रकाशन सुद्धा कोणी केलेलं आहे? मायेचं, त्यानेच केलेलं आहे. इतर ठिकाणी असून ज्ञानही तुमच्या शक्तीने चोहोकडून प्रकाश करते. ज्ञानसुद्धा, अज्ञानसुद्धा, अज्ञान बी प्रकाश, अंधारच प्रकाश आहे. इतकेच नव्हे तर तुमच्या स्वरूपाचा पार न लागण्यामुळे श्रुतीला ते वर्णन करण्याचे श्रम मात्र झाले. एवढं आहे, असं आहे, तसं आहे, हे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही, एवढं बोलावं लागलं. वेद ईश्वर स्वरूप असून, बघा एक मागाशी ग्रंथ होता ते बोलताना राहून गेलं. कोणतं वेद? ऋग्वेद. ऋग्वेदाच्या वरती त्यांनी दिलेले आहे आकाश, चंद्र, पृथ्वी, पंचमहाभूत, हे सगळं तुझंच वर्णन आहे आणि त्याचं नाव आहे वेद. हे सगळं कोणाचं वर्णन आहे? हे त्याचंच वर्णन आहे. पृथ्वी म्हणून वर्णन चाललंय, पण वर्णन कोणाचं चाललंय? त्याचंच वर्णन आहे, कारण अधिष्ठान रूपाने कोण आहे? तोच आहे. वेद ईश्वर स्वरूप वर्णन करण्यात चतुर खरा, परंतु जोपर्यंत तुमच्या शुद्ध ब्रह्मस्वरूपाचे दर्शन झाले नाही तोपर्यंतच. मग वेदही शुद्ध स्वरूपाचे वर्णन करू लागला तेव्हा त्यालाही आमच्या पंक्तीला बसून मूग गिळून खावे लागतात, म्हणजे मौन धारण करून दोघांसही स्वस्थ बसावे लागते. बघा, वेद ईश्वर स्वरूप वर्णन करण्यात चतुर खरा, परंतु जोपर्यंत तुमच्या शुद्ध ब्रह्मस्वरूपाचे दर्शन झाले नाही तोपर्यंतच. आता बघा बरं, हे तर गोंधळ आहे बरं का. आता वेदाला इथं हुशार म्हणले का नाही? का हुशार नाही म्हटलं? बघा किती घोटाळा आहे इथं. काय? सर्व वेद ईश्वर स्वरूप वर्णन करण्यात चतुर खरा, परंतु जोपर्यंत तुमच्या शुद्ध स्वरूपाचे ब्रह्मस्वरूपाचे दर्शन झाले नाही तोपर्यंतच. म्हणजे तो ईश्वर स्वरूपाचं यथार्थ वर्णन करू शकतोय का? नाही करू शकत. म्हणजे तो बोल घेवडेपणा करील. मग हा वेद जर असा आहे तर त्याच्यावर अभ्यास करणारा तो खरा आहे, ईश्वर स्वरूप वर्णन करण्यात चतुर खरा. पण जोपर्यंत बाबा तुमच्या शुद्ध ब्रह्मस्वरूपाचे दर्शन झाले नाही तोपर्यंत तो बोलतो, आणि ज्या दिवशी त्याला त्या स्वरूपाचे ज्ञान होतं त्यावेळेला तुका म्हणे वाचा राहिली कोणती. अजून त्या सात्विका भरणे त्याच्यामध्ये एक वाक्य स्तब्ध होय कंठी, मौन वाक्पुटी धरून राहे, बोलू शकत. थोडक्यात सांगू का, जोपर्यंत वाघ समोर नाही आला तोपर्यंत त्याला कसा पकडायचा, काय करायचं हे सगळं बोलायचं. पण वाघ समोर आल्यानंतर वाघ असं सुद्धा बोलू शकत नाही. जोपर्यंत खरं वाघाचं दर्शन होत नाही तोपर्यंत वाघ कसा आहे तो बोलू शकत नाही. एवढं बोललं तरी तो काहीतरी करीलच ना, वाघ म्हटलं तरी, आणि नाही बोललं तर काहीच करणार नाही. हो, जर तुमचं आपलं काही देणं असेल ना तरच तो करणार, आणि आपलं काहीच देणं नाही तर बाजूने निघून जाणार तो. माझी जागा खाली करा. हां, तुमचं 150 वर्ष तुम्ही घरून निघाले तेव्हाच मी सांगितलं होतं शेनलकर बाबा निघाली. तुम्ही म्हणता त्या निमित्ताने तरी बाबा चालू प्रवचनात आपलं नाव येतं, म्हणजे याच्यापेक्षा तरी काय, आपण हे लवकर आलेल्यांचं तरी कुठं नाव येते, हे का नाही? फास आले ना, बरं झालं फास आले तुम्ही. तोपर्यंतच, जोपर्यंत ब्रह्मस्वरूपाचं दर्शन होत नाही तोपर्यंत वेद वर्णन करू नये. म्हणून वेद जाणो गेला पुढे मौनावं लाग. किंवा अर्जुना वेद विदू जरी झाला, माणसाबद्दल नाही बोललं ते, वेदांतचार्यांबद्दल नाही, शास्त्री बाबांबद्दल नाही बोललं, डायरेक्ट त्याच्यावर ज्यांनी अभ्यास केला आहे त्या पुस्तकावरच ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, त्याच्यावरच ऑब्जेक्शन घेतलं.
मग वेदही शुद्ध स्वरूपाचे वर्णन करून लागला तेव्हा त्यालाही आमच्या पंक्तीला बसून मूग गिळून मूग खावे लागले. म्हणजे मौन धारण करून दोघांसही स्वस्थ बसावे लागले. सर्व जलमय झाल्यावर त्यात एका थेंबाची खिसगंती नसतेच नसते. म्हणजे हे जे वर्णन करणारे वेद वगैरे हे सगळं जलमय झाल्यानंतर हे जे तुमचं बोलणे ते एका थेंबाची खिसगंती नसतेच नसते. परंतु मोठी नदी तरी ओळखता येईल का? बरोबर, ओळखता येईल का आपली गावची नदी? सगळं जर आकाशापर्यंत जर सगळं पाणी झाल्यावर नदी ओळखता येईल? नाही. तरी नाही. किंवा याचं नाव आहे भरला घनदाट हरी. काय बोध येतो, त्या बोधाच्या दिशेने आपण चाललेलो अवतीभोवती आहोत म्हणून आपल्याला ते असं फिरवते तिथं. किंवा सूर्य उगवल्यावर चंद्र जसा काजव्याप्रमाणे होतो. पहा, सूर्य उगवल्यानंतर चंद्र जसा काजव्याप्रमाणे होतो. इथे कोणाला सांगितलंय काजवा? वेदाला. तुमचे सर्व ग्रंथ म्हणून अवघीच शास्त्रे अविद्या अविनाशाशी पात्रे वाचून नव्हती स्वतंत्र आत्मबोधे. ते आत्म्याचा बोध करून देऊ शकत नाही पण तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतात. तुमचं काय करू शकतात? ते दूर अज्ञान दूर करू शकतात पण ज्ञान प्रगट करू शकत नाही. असं त्या वाक्याचा अर्थ आहे की नाही? आठवतं का याच्यावर किस झाला होता आहे की नाही मोठ्या महात्म्यांनी? किंवा सूर्य उगवल्यावर चंद्र जसा काजव्याप्रमाणे होतो. म्हणजे सूर्यापुढे चंद्र आणि काजवा याची किंमत एकच. त्याप्रमाणे तुझ्या स्वरूपापुढे माझी आणि श्रुतीची तशीच अवस्था होते. श्रुती पण गप्प आणि मी सुद्धा गप्प. आणि श्रुतीची व माझी म्हणजे कोणाची साहेब? 13 नंबर. हां, आमची म्हणजे कोणाची? अजून भगवान वाच्य नाही. आणि ज्या ठिकाणी तशीच तुझ्या माझ्या श्रुतीची तशीच अवस्था होते आणि ज्या ठिकाणी द्वैताचे सामर्थ्य नाहीसे होते व परेस वैखरी वाणी स्तब्ध राहते त्या तुमचे मी कोणत्या वाणीने वर्णन करावे? म्हणजे कोणालाही शब्दास अविषय आहात म्हणून वर्णन करता येणार नाही. कोणाचं वर्णन नाही करता यायचं? सद्गुरूंचं वर्णन करता यायचं नाही. बरोबर माऊली म्हणतात. आणि कुठपर्यंत? ज्या ठिकाणी द्वैताचे सामर्थ्य नाहीसे होते व परेस वैखरी वाणी स्तब्ध राहते त्या तुमचे मी कोणत्या वाणीने वर्णन करावे? काय गुढ याच्यामध्ये? सगळ्या वाणी जिथं लयाला जातात परेस वैखरी वाणी लयाला जाते. मग आता कोणती स्पेशल वाणी आणील बोलायला? पर्यायच्या तिथे सुद्धा बोलता नाहीत. जसं वाघ पाहिल्यानंतर वैखरी बोलू शकत नाही त्याप्रमाणे म्हणजे कोणालाही शब्दास अविषयी आहात शब्दाने असं नाही दाखवता येत म्हणून वर्णन करता येणार नाही. म्हणून आता तुमची स्तुती करण्याचे सोडून देऊन मुकाट्याने आपल्या चरणावर मस्तक ठेवावे हेच उत्तम चांगले होय. तर हे श्री गुरुराया तुम्ही असे आहात तशाच तुम्हाला मी नमस्कार करतो. कृपेने तुम्ही बघा आता कसे ते सांगायचंच नाही म्हणले. तुम्ही जसे आहात तसे तुम्हाला आमचा नमस्कार. कृपेने तुम्ही माझ्या गीतार्थ कथनरूपी व्यापारात मला नफा करून देण्याकरता माझे सावकार व्हा. आता मला तुम्ही मदत करा मी जे काम हाताला घेतले ते पूर्ण जायला. तर आता आपल्या कृपारूपी भांडवलाच्या थैलीची गाठ सोडून माझी मतीरूपी पिशवी भरा आणि आपण थोर आहा तेव्हा मला ज्ञानपदाची ज्ञानपूर्ण कवित्वाची व ज्ञानरूपतेची जोड करून द्या. काय मागितलं यांनी इकडं? मी जे काम करायला घातले त्या कामाला मला जेवढं लागेल भांडवल तेवढे द्या आणि त्या भांडवलातून माझा व्यापार सफल होऊन मला नफा होऊ द्या.
म्हणजे मी जे काम करायला घेतले, उदाहरण दिलं त्यांनी की मी जी गीतेवर टीका करायला सुरुवात केली तर माझ्या बुद्धीत त्याच्यातले सिद्धांत संस्कृतमधले असे उकल होऊ द्या आणि ज्ञानपदाची, ज्ञानपूर्वक कवित्वाची, ज्ञान स्वरूपतेची जोड करून द्या, मला त्या प्रवाहात घेऊन या. याच्यातली आपण एक पण ओळ नाही घेतली, घ्यायची त्या उद्या बघू आपण सकाळी. मग मी या व्यापारावरच्या योगाने सावरेन, व्यापाराच्या योगाने सावरेन व संतांच्या कानात सुंदर अशी सुविचाररूपी कर्णभूषणे तयार करून ती घालील. म्हणजे सुविचार प्रचुर व्याख्यानाने संतांना श्रवणसुख देईन. महाराज, गीतार्थरूपी ठेवा बाहेर काढण्याविषयी माझ्या मनात जी इच्छा उत्पन्न झाली आहे ती सफल करण्याकरता मी समर्थ व्हावे म्हणून तुम्ही आपले स्नेहरूपी अंजन माझ्या बुद्धिरूपी डोळ्यात घाला. आता यांनी ज्ञानेश्वर भगवद्गीतेवर टीका करावी ही ज्ञानेश्वरांची इच्छा होती की नाही? ज्ञानेश्वर महाराजांना भगवद्गीतेवर टीका करावी अशी ज्ञानेश्वरांची इच्छा होती की नाही? निवृत्ती दादाची होती. त्यामुळे तेच भांडवल देणार आहे. तर तुम्ही जे मला करायला काम दिले तर तुम्हीच आता मला काय करा, ज्ञान द्या. माझ्या बुद्धिरूपी डोळ्यात अंजन घाला. बघा 19 नंबर, जी गीतार्थ निधान, 2 नंबर निधान गीतारूपी ठेवा काढू माझे मन, मला असं वाटते त्याच्यातलं खनिज द्रव्य काढायची. सुई स्नेहांजन, 3 सुई घाल स्नेहांजन म्हणजे ज्ञानांजन माझ्या, जसं कृष्णांजन तसे इथे काय सांगितले, सुई स्नेहांजन. आपले तुझं ज्ञानच मला दे, तूच माझ्या डोक्यात जाऊन बस. समर्थ आहे. आपले स्नेहांजन माझ्या बुद्धिरूपी डोळ्यात घाला, ज्यामुळे माझ्या बुद्धिरूप डोळ्यांना एकाच वेळी ही शब्दमय सृष्टी पाहता येईल, आकलन होईल. मी ज्याच्यावर अभ्यास करणार आहे टीका, अशा तऱ्हेच्या आपल्या करुणारूप निर्मल सूर्यबिंबाने प्रकाशार्थ उदयास यावे. पा म्हणजे ज्यावेळेला आपल्याला हे सगळं बोध करून घ्यायचं तेव्हा ही विनवणी त्यांना, या शब्दाची विनवणी नाही, त्यांना जे सिद्धांत याच्यात प्रतिपादन करायचे ते तुम्ही मला तुमची स्वतःची शक्ती द्या. आणि हा बोध होणार आहे तो कोणाला होणार आहे? आपल्याला बोध कोणाच्या कृपेने होणार आहे? आपल्याला बोध कोणाच्या कृपेने होणार आहे? देवाच्या. आणि आपण कोण आहे? आपल्याला आपल्याच कृपेने होईल, किंवा एक तर आपण नाही शकलो तर त्याच्याच कृपेने त्याला बोध होईल, किंवा आपल्याच कृपेने आपल्याला त्याचाच त्याला बोध होईल. मी वेडा झालो आणि मला ट्रीटमेंट करतात, तू अमुक आहे, तू अमुक आहेस, हंडे हंडे, हे सगळ्यांना माहिती आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. ट्रीटमेंट चालली कोणावर? माझ्यावर. आणि मग मला कळालं पाहिजे काय, मी हंडे म्हणून. तसं त्याचाच त्याला बोध झाला पाहिजे. करुणारूप निर्मल सूर्यबिंबाने प्रकाशार्थ उदयास यावे. माझी बुद्धिरूपी वेली पुष्कळ वाढून तिला काव्यरूपी चांगली फळे. बघा आता जशी एखादी वेल लावली का तिला असा फटाफटा पुढं जातो, तसं या माझ्या एका शब्दातून असे अनेक बाजूने वेलीसारखे अर्थ प्रगट व्हावेत बोधाच्या डोळ्यात. माझी बुद्धिरूप वेली पुष्कळ वाढून तिला काव्यरूपी चांगली फळे येण्याकरता वेलींना प्रफुल्लित करण्याची कृपा करण्यामध्ये श्रेष्ठ असा जो वसंत ऋतू तो हे श्री गुरु आपण व्हा. ते आहेतच, पण तुम्ही आता व्हा. जसे तिकडं झाडं टवटवीत होता तशी मला फळा फुलांनी भरून घ्या. आपल्या कृपादृष्टीचा इतका औदार्याने वर्षाव करा की त्याने माझ्या बुद्धिरूप गंगेस अर्थरूपी सिद्धांतरूपी महापूर यावा. असं झालं पाहिजे, मग समजायचं. मग त्यावेळेला लोक म्हणतात, एखादा वक्ता जर असं बोलायला लागला तर लोक म्हणतात याच्यावर याच्या गुरूंची यथार्थ कृपा आहे. पहा ना, आपल्या कृपादृष्टीचा इतका औदार्याने वर्षाव करा, म्हणजे मनमोकळेपणाने करा, श्रीमंतीने वर्षाव करा की त्याने माझ्या बुद्धिरूपी गंगेत, बुद्धीत पहिलं बुद्धीत आणि आता बुद्धिरूपी गंगेत अर्थरूपी याच्यातले सिद्धांतरूपी कंसात, नुसता अर्थ नाही सिद्धांतरूपी महापूर यावा. अलोट
हे विश्वेक धामा श्री गुरु. बघा आता हे वाक्य काय, हे विश्वेक धामा 22 अगा वैश्विक धामा, हे सगळं जे आहे ते काय तूच आहे. त्याचं मंदिर बी तोच आणि मंदिरातला देव पण तोच. तुझा प्रसाद चंद्रमा, हे वैश्विक धामा श्री गुरु, आपला प्रसन्नात्मक प्रसाद चंद्रमा, मला स्फूर्तीची पौर्णिमा करो. जसा त्या सूर्याला चंद्राला पाहिलं जसं समुद्राला भरती, तसं माझ्यामध्ये तसंच पूर्ण होऊ नये. काय सांगू काय सांगू. माझ्या बुद्धीत पूर्ण प्रसन्नतारूपी चंद्रोदयाने पौर्णिमा उदयास येऊन आपल्या कृपेने मला पूर्ण स्फूर्ती येवो. जे जसं गाईचं दूध काढायच्या अगोदर ते पाणवणं आहे ना, ती पाणवणं चालले. ती पौर्णिमा मी अवलोकन केली, आपला कृपा प्रसाद झाला. बघा, म्हणजे माझ्या बुद्धिरूपी समुद्राला भरते येईल आणि शांतानंद भूताधिक नवरस हे स्फूर्ती सांडू लागतील. सगळे नवरस माझ्यामध्ये बुद्धिरूपी समुद्रात प्रवेश करतील आणि भरती येते तेव्हा ती बाहेर पळतं ना, तसं माझ्यामधलं ते ज्ञान भरून येईल. तेव्हा तुम्ही जेव्हा ती पौर्णिमा माझ्या जीवनात आला तर ते बाहेर ओसंडून वाहीन. असे ज्ञानदेवांचे भाषण ऐकून श्री गुरु निवृत्ती महाराज संतोष पाहून म्हणाले की, ज्ञानदेवा, तू विनंती व स्तुती करण्याच्या मिशाने निमित्ताने द्वैत व्यर्थ वाढवतोस असे दिसते. वाह, असं झालं माय. असे गुरु आहेत आपल्याला भेटलेले, त्यांना त्यांची स्तुती केलेली आवडत नाही का, मग समजायचं का ते आत्म्याबद्दल आहेत. कारण त्यांनी ती सुद्धा गवसणी टाकून दिली. कोणती गवसणी टाकून दिली? मी गुरु आहे म्हणून ही गवसणी ना, ही टाकून दिली त्यांनी. मग त्यांनी कोणती गवसणी घेतलेली आहे? मी ब्रह्म आहे, हा ब्रह्म आहे, निज ब्रह्म तू गे बाई, परब्रह्म तू, आहे की नाही. आणि जर तू वेगळेपणाने वर्णन करायला लागला तर मी तुला काय शिकवलंय? अद्वैत. आणि तू प्रतिपादन काय करतोय? द्वैत. ज्ञानदेवा, तू विनंती व स्तुती करण्याच्या मिशाने निमित्ताने द्वैत व्यर्थ वाढवतोस असे दिसते. तर आता ही व्यर्थ स्तुती राहू दे. आता ही व्यर्थ स्तुती आहे का? पण त्यांच्याकडून आहे व्यर्थ स्तुती आहे का ज्ञानेश्वरांकडून आहे? असे गुरुजी म्हटले पाहिजे काय, ही व्यर्थ स्तुती राहू दे. पण जर गुरुजी म्हणले बोलतोय तर बोलू द्या त्याला, तर समजायचं का बाबाला काय आवडतंय? द्वैत आवडतं. तर आता ही व्यर्थ स्तुती राहू दे. जो गीतेतील जाणण्याचा विषय ज्ञानार्थ आहे तो चांगला स्पष्ट करून गीतार्थ ग्रंथ सांग म्हणजे झाली. श्रोत्यांच्या उत्कंठेचा तीव्र श्रवणिच्छेचा भंग होऊ देऊ नकोस. वास्तविक इथं सुद्धा ते श्रोत्यांना तेच सांगतात जो याचा विषय आहे तो, पण रूपक कोणाचं केलं आहे? गुरूंचं. मग श्रोत्यांची जर उंची 3 असेल तर ते काय म्हणतील? यांच्या गुरूचं वर्णन चाललंय, असंच म्हणतात ना, यांच्या गुरूंचं सांगतात. त्यावेळेला यांच्या गुरूंचं नाही सांगत, तुला कोणाचं सांगतो आता? यांना देवाचं सांगतो. नाही तर ते वर्णन कोणाचं चाललेलं आहे? खरं त्या स्वरूपाचंच चाललेलं आहे. तेव्हा महाराज म्हणाले, प्रभो अशी का आपली इच्छा आहे? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अशी का आपली इच्छा आहे? व मीही याचीच वाट पाहत होतो की तुम्ही म्हणाल माझी स्तुती बंद करणे सांग म्हणून, आहे की नाही. तेव्हा मीही याचीच वाट पाहत होतो की तुम्ही आपल्या मुखाने ग्रंथ सांग असे म्हणावे. असे असते तर आता इथं काहीच बोलले नाहीत बाबा, पण इथं दुसरे बाबा असते म्हणजे मग तू लई शहाणा आहे म्हणायचं. म्हणजे माझ्याकडून वधून घेतोय. अगोदर सहजच हरळीची मुळी अंगाने अमर, म्हणजे जे वर्णन चाललंय ना त्यांचं ते तसंच आहे. त्यात तिजवर अमृताचा वर्षाव होऊन पूर आला तर मग तिच्या अमरत्वाविषयी काय विचारता? अगोदर सहज हरळीची मुळी अंगाने अमर आहे म्हणजे काय? हरळी का देवाला वाहतात? ती कशी आहे? अमर आहे. कशी काय अमर आहे ती? ती खुरपून पार त्याची मुळं सुकली आणि बांधावर टाकली तरी ती पुन्हा
येणार. तसं तो भक्त देवाला म्हणतो तू बी तसा आहेस आणि मी बी तसाच आहे. आणि त्यात ती जर अमृताचा आज वर्षाव होऊन पूर आला तर मग तिच्या अमरत्वाविषयी काय विचारता. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज पहिलीच हरळ अमरत्व आणि त्याच्यात गुरुजींचा काय झाला अमृताचा वर्षाव. सांग रे बाबा. मग त्याला किती आफॅट वाढ होणार आहे ते म्हणतात. तर आता या श्री गुरुप्रसादामुळे गीतेतील मूळ शास्त्राच्या प्रत्येक पदाचे मी कुशलतेने सविस्तर व स्पष्ट वर्णन करीन असं म्हणला पाहिजे वक्ता. वक्ता असं म्हणला पाहिजे बसणाऱ्यांना शांततेत बसा. आता मी गीतेवर एकदम व्यवस्थित व्याख्यान करणार आहे आणि तुम्ही सर्वांनी व्यवस्थित बसायचं. तर खालचे म्हणतील हा स्वतःला लईच. आता हेही अहंकाराचं वाक्य दिसतं पण हे नाही तसं. काय वडा असं म्हटलं तर पटेल काय लोकांना. पण हा चार्ज म्हणजे डायरेक्ट ब्रह्मत्वाचा चार्ज घेतला ज्ञानोबारायांनी. ज्ञानोबाराय आता गुरुजी झालेत होणार. आता पहिले जे गुरुजी आहेत ते पहिले कोण होते विद्यार्थी होते. पण आता गुरुजी झाले तर त्यांना असंच म्हणावं लागेल पोरांनो शांत बसा काय सांगतोय ते ऐका. पण ती खालची पोरत पाहिजेत. पोरांचे बाप असले तर म्हणतील मग ते उलट शब्द बोलतील की जे श्रोत्यांनी ऐकल्यामुळे त्यांची संशय होडी बुडेल. काय त्यांना आपल्या बोलण्याबद्दल आहे. मी आता कुशलतेने वर्णन करणार आहे तुम्ही ऐका. आणि तुमचा काय फायदा होणार आहे श्रोत्यांनी ऐकल्यामुळे त्यांची संशय होडी बुडेल. म्हणजे सर्व संशय नाहीसे होतील. काय संशय आहे त्यांचा श्रोत्यांचा काय संशय ज्ञानेश्वरांबद्दल संशय भगवद्गीतेबद्दल संशय. मग कशाबद्दल संशय देह आहे जगत आहे काय नेमकं काय. संत म्हणतात हे सगळं विश्व ब्रह्मची पण आम्हाला दिसत नाही नेमकं काय. एवढेच नव्हे तर श्रवणाची इच्छा दुनावलेली दिसेल. संशय नाहीसे झाली का मग अजून अजून ऐकावंसं वाटतं. मग सुख घडोघडी किंवा लाभे लाभ दुनावला. श्रवणाची इच्छा दुनावलेली दिसेल. 30 नंबर परी जीवा आतुलीकडे जैसी संदेहाची डोनी बुडे. बघा आतुलीकडे आतुलीकडे 23 काय अर्थ दिलेला आहे. आत त्या जीवाच्या आत मी जीव आहे मी परमात्मा आहे ही त्याची काय होणार आहे संशयाची बुद्धी बुडून जाणार. नाही तुम्ही वर तुम्ही वर तुम्ही वर तुम्ही वर. जैसी संदेहाची डोनी बुडे आणि ना श्रवणी तरी चाडे वाढ दिसे. बघा त्याची वाढ ऐकण्याची बुद्धी दुनावलेली दिसेल. श्री गुरुकृपेच्या घरी भिक्षा मागून एवढेच विनवतो की माझ्या वाणीतून अमृत मधुर व सत्य शब्द संहिती प्रगट हो. काय भीक मागतात श्री गुरूंच्या घरी भिक्षा मागून एवढेच विनवतो की माझ्या वाणीतून अमृत मधुर व सत्य शब्द संहिती प्रगट हो. असो अध्याय संगती अशी आहे की पूर्वी 13व्या अध्यायात श्रीकृष्णाने अर्जुना ह्या वक्त्याला असं वाटलं पाहिजे ना जो कीर्तन करणार आहे त्याला असं वाटलं पाहिजे देवाने गुरूंनी माझ्या मुखात असे शब्द भरावेत आणि अमृताचे मधुर त्याला शब्दाची सृष्टीची रेलचेल ब्रह्मज्ञानाची होवी अशी त्याला वाटलं पाहिजे वक्त्याला. मागच्या 13व्या अध्यायात श्रीकृष्णाने अर्जुनास अशी कथा सांगितली की क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगाने हे जग निर्माण होते व गुणाच्या तादात्म्याने अध्यासिक संबंधाने आत्मा संसारी झाला आहे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगाने हे जग निर्माण होते आणि गुणाच्या तादात्म्याने अध्यासिक संबंधाने आत्मा संसारी झालेला आहे. आता यांचा विषय काय बदलला आहे. जीव का जन्म मरणाला कारण आहे गुणामुळे कारण आहे. प्रकृती जड आहे परमात्मा चैतन्यमय पण तो चैतन्यमय प्रकृतीने कसा काय प्रकृतीत गुंतला गेला गुणांमुळे. हाच माये उपाधीशी तादात्म्य पावल्यामुळे
त्यास सुख दुःख भोगावे लागते. आणि हाच कोण? आत्माच माये उपाधीशी तादात्म्य पावल्यामुळे, माये उपाधी जीव बोलीजे ना, कल्पना अविद्या तेने झाला जीव, माये उपाधी शिव बोलीजे. बघा, तो हा मायेच्या उपाधीमुळं जीव झालेला आहे. आणि मायेच्या उपाधीत राहून मी तसा नाही, मी असा आहे, मी चैतन्य रूप आहे, तर तो कोण होणार? शिव होणार. या इकडे सर, काय इकडे. आणि हाच माये उपाधीशी तादात्म्य पावल्यामुळे त्यास सुख दुःख भोगावे लागते. व तोच तत्वता केवळ गुणसंगरित झाला म्हणजे निरुपाधिक मुक्त होतो. बघा, तो त्या उपाधीशी गुंतला, गुण सुख दुःख भोगतो. आणि तोच तत्वता केवळ गुणसंगरहित झाला तर निरुपाधिक मुक्त होतो. आत्मा गुणात अटकला का जन्म मरणाच्या राटीत पडतो. आणि तो जर त्या गुणापासून सुटला तर निरुपाधिक म्हणजे त्याच्यात राहून सुद्धा तो कशात नाही. तर असंग संगरहित असा जो आत्मा, त्याला प्रकृतीचा संग कसा झाला? बघा, तो कसा मागे वर्णन केलंय, सगळं करतो पण तो काय करत? मग तो काहीच करत नाही. मग आता कसा काय गुंतला? तो असंग आहे म्हणजे संगरहित असा जो आत्मा, त्याला प्रकृतीचा संग कसा झाला? प्रश्नचिन्ह. आत्मा व प्रकृती यांचा संयोग होतो, तो संबंध कोणता? प्रश्न नंबर 2. कसा काय झाला? आणि आत्म्याचा आणि प्रकृतीचा कसा काय संबंध येतो? व त्याला सुखदुःखाधिक भोग कसे प्राप्त होतात? गुण ते कसे व किती आहेत? ते गुण आत्म्याला कोणत्या प्रकाराने बांधतात? सत्वगुण कोणत्या प्रकाराने बांधतो? मी सुखी आहे, मी ज्ञानी आहे, मी फार हुशार आहे, मी फार पुण्य केले का स्वर्गाला गेला, तिथं बांधला गेला. रजोगुणी विलासी जीवनामध्ये गुंतला गेला. आणि तमोगुणी तो संसार वृक्षाचं याच्यामध्ये थोडं अस्पष्ट चित्रण, 15व्या अध्यायात पूर्ण स्पष्ट चित्र. तो कोणत्या प्रकाराने बांधतात? बरं, इथे सांगतात बांधतात आणि 15व्यात म्हणतात कोण बांधू शकतं? फक्त त्यालाच तेवढी समज आली म्हणजे बस झाली. त्या गुणांची बाधा कशा रीतीने होते? त्या गुणांची बाधा कशा रीतीने होते? आणि पुरुष गुणातीत झाला म्हणजे त्याची लक्षणे कोणती? जो गुणातीत आहे त्याची लक्षणं त्याची सांगता येत नाही. अशा प्रकारे या सर्व गोष्टींचा अर्थ यथार्थ वर्णन करणे हाच या 14व्या अध्यायाचा प्रतिपाद्य विषय आहे. तर आता त्या वैकुंठ निवासी विश्वेशाचा तत्वता अभिप्राय असा आहे, तो ऐका. ते म्हणाले, अर्जुना, श्रवणाची अवधानात्मक सेना म्हणजे सर्व सामग्री जमवून तू या ज्ञानाला झोंबावे बरे का? म्हणजे जर शत्रूला जिंकायचं असेल तर सगळी सैन्य दल तयारीनिशी जायचं. इथं काय सांगितलं? श्रवणाची अवधानात्मक सेना म्हणजे सर्व सामग्री जमवून तू या ज्ञानाला झोंबावे बरे का? पूर्वी मागच्या अध्यायात तुला आम्ही हे ब्रह्मज्ञान अनेक प्रकारे युक्तींनी स्पष्ट करून सांगितले, परंतु तुझ्या अंतःकरणातील प्रतीतीची अनुभवाची कूस बाहेर निघालेली दिसत नाही. म्हणजे तुला अजून निसंदेह दृढ अपरोक्ष आत्मतत्वाने ब्रह्मज्ञान झाले नाही असे दिसते. असं गुरुजीला कळालं पाहिजे. हां, एवढं स्पष्ट लिहिलेलं आहे की अजून 14व्या अध्यायापर्यंत जरी महाराज तुम्ही आले तरी तुम्हाला अजून दृढ अपरोक्ष ज्ञान झालेलं नाही. अपरोक्ष झालं पण कसं नाही झालं? दृढ. 40 नंबरची ओळ बघू. आम्ही मागा तुझं बहुती दाविले ही उपपत्ती तरी अजूनही प्रतीती कुशीनं निघे. तुझ्या बोधाचं कुस उजवलेली दिसत नाही. श्लोक क्रमांक 1 वाचतोय. हां, ती ओळ घ्यायचीच आहे आपल्याला. बरंच काय घ्यायचंय, उद्या पाहू सकाळी. हां, श्लोक क्रमांक 1. भगवानुवाच पुनरपि सर्व ज्ञानातील उत्तम व परम ज्ञान मी तुला सांगेन. कधी? पुनरपि. पुन्हा 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 आवर्तन चालू आहे. ती एका दिवसात नाही होत.
एका दिवसात बोध झाला असतं तर लय झटाझट काम झालं असतं. आता आपण म्हणतो किती जुने किती जुने, तरी पण नाही होत. का नाही होत? कारण त्याला या मायेचा यमका माया बडी डाकीन, ती बरोबर माणसाला बुलवते. अजून काय आहे? बहुरंगी माया विखरले, ती बरोबर फसवते. पण फसणे का नाही, पुनरपी फसलो तरी त्याला म्हणायचं कशात बसलोय? तुझ्यातच बसलोय, हे नाही. पुनरपी सर्व ज्ञानातील उत्तम व परम ज्ञान तुला पुन्हा सांगतो, मी तुला सांगेन. आता ते सारखे सारखे बाबा सांगतील काय आपल्याला? हो, तेच बाबा खरे, पुन्हा 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 सांगत राहतील. बरं, पुन्हा पुन्हा आपल्याला ऐकण्याची इच्छा असल्यावर सांगतील का नसली तरी सांगतील? हां, असली तर सांगतील ना, नसली तर तरी सांगतील. बस, कुठं चालला? बस. तो श्रोता, तो शिष्य किती श्रीमंत म्हणायचा. तुकाराम महाराज श्रीमंत आहे, त्याच्यानंतर आम्ही श्रीमंत का? तेवढे तुकाराम महाराज आम्हाला घरी बळ येतात सांगायला. हां, श्रीमंत किती आहेत आपण? हे यांना पटणार नाही, हे काही बोलायला लागले. तुकाराम महाराज सांगायला होतं त्यांना, आणि आम्ही एवढे दिवस गणगणा फिरतोय, आम्हाला काहीच नाही. फिरा, अजून फेरे बाकी आहेत, तोपर्यंत नाही. मी तुला सांगेन, जे ज्ञान जाणून सर्व मुनी या शरीराच्या नाशानंतर सर्वोत्तम सिद्धीला प्राप्त झाले आहेत. हेच नव्या अध्यायाची पहिली पण सुरुवात आहे. हे एकदा जर जाणलंस का पुन्हा काही जाणायचं शिल्लक नाही, आणि जन्म मरणाच्या कचाट्यातून सुटशील, असं तुला मी ज्ञान सांगतो. 9वा अध्याय अख्खा याच्यामध्ये तेच सांगतात. म्हणून अर्जुना, श्रुतीने पर असे म्हणून ज्याला ब्रह्मज्ञानाचा महिमा वारंवार प्रसिद्ध वर्णन केला आहे, ते ब्रह्मज्ञान तुला आम्ही पुन्हा सांगतो. मनोनी गा पुढती सांगिजेल तुझ प्रती, पर मनोनी श्रुती डहारिले जे. पर का म्हणलेले? एरवी ज्ञानच आपलंय, आपल्याला अजून ब्रह्मज्ञान आपलं वाटत नाही, म्हणून आपण त्याला काय म्हणतोय? परब्रह्मज्ञान. आपण म्हणलं पाहिजे पर नाही, माझं ज्ञान आहे. त्या दिवशी तो सुटला. म्हणून अर्जुना, श्रुतीने पर असे म्हणून त्या ब्रह्मज्ञानाचा महिमा वारंवार प्रसिद्ध वर्णन केला आहे, ते ब्रह्मज्ञान तुला आम्ही पुन्हा सांगतो. सहज विचार करून पाहिल्यास ज्ञान म्हणजे चितघन परब्रह्म हेच जीवाचे आपले स्वरूप असून, ते अविद्येमुळे पर म्हणजे परके झाले. आपलं असून आपलं आपल्याला वाटत नाही. ब्रह्मज्ञान कसं आहे? आपलं आहे, पण आपलं आपल्याला वाटत. कारण संसार आणि स्वर्ग हेच आपल्या स्वरूपाप्रमाणे आवडले, म्हणून ब्रह्मास पर म्हणणे भाग झाले. हा परक आहे आणि हे आपले. ब्रह्मज्ञान परक काय झालं? त्याला आपण पाहिजे तसा प्रतिसाद नाही दिला, त्याला डावललं, आणि आपण कशाला प्राधान्य दिलं? स्वर्ग आणि संसार. त्याला आपलं म्हणल्यामुळं ते कसं झालं? हे झालं आपलं. ब्रह्मज्ञान कसं झालं? परक. म्हणून ब्रह्मास पर म्हणणे भाग झाले. अरे, याच कारणास्तव आत्मज्ञान भवस्वर्गाधिक सर्व ज्ञानापेक्षा उत्तम, अत्यंत श्रेष्ठ असे मी म्हणतो. कारण ब्रह्मज्ञान हे अग्निस्वरूप असून इतर ज्ञाने ह्याच्या पुढे तृणासारखी आहेत. म्हणून आपल्याला ही जे वरवरचे जे कधी कधी आपल्याला ऐकण्याचा योग येतो, त्यावेळेला त्याची रुची का नाही आपल्याला वाटत? कारण इतर ज्ञान कशी आहेत? इतर ज्ञाने तृणाप्रमाणे आहेत, आणि हे ज्ञान कसं आहे? अग्निप्रमाणे. हे अग्निप्रमाणे ज्ञान असल्यामुळे ते तृणाला काय करतं? जाळून टाकतं. कारण ज्या ज्ञानाची विषय करण्याची मजल, ज्या ज्ञानाची विषय करण्याची मजल संसार व स्वर्ग या सुखापलीकडे नसते. पहा, यांची मजल काय माऊलींनी सांगितले बघा बरं. इतर ज्ञानाची मजल कुठपर्यंत आहे? काय या लोकातल्या सुखाबद्दल नाही तर पारलौकिक सुखाबद्दल, या लोकातल्या सुखाबद्दल नाही तर त्याच्या पुढे यांची मजल नाही.
आणि तिथे काय सांगतात, ही सगळी लोक जरी कुठं गेली तर कुठपर्यंत जातील, ब्रह्ममय शापर जगात. ते लईच पळत पळत गेलाच एखादा लईच ज्ञानी झाला तर कुठपर्यंत जाईल, ब्रह्मदेव नाहीतर महेशापर्यंत. म्हणजे तो खालचा ऐकणारा म्हणे तू काय त्याला सामान्य समजलं का? हां, तो सामान्य, त्याच्या पुढे आम्ही आहोत. हो हां, नक्की नक्की, ती गुरुची कृपा आहे. सनकाधिक लेवलला नेऊन ठेवतात. तुम्ही सनकाधिक संत मज म्हणविता, हे स्वर्गातले मृत्यूलोकातले आणि कैलासपतीचे लोकसुद्धा म्हणतात त्यांना, अहो तुम्ही अभवा काय उकले, तुम्ही सनकाधिक संत. हे फक्त मरक्या लोकातलेच लोक म्हणतात असं नाही, स्वर्ग लोकातले म्हणतात, कैलासामधले म्हणतात आणि दुसरे कुठचे म्हणतात, सत्य लोकामधले ब्रह्मदेव राहतात तिथले लोक पण म्हणतात तुम्ही सनकाधिक संत, म्हणजे तुम्ही एवढ्या उंचवर. बरं मग आता विष्णूचे लोक का नाही म्हणत? कारण आता सध्या सूत्रसंचालन कोण करतायत? विष्णू करतात. त्यामुळे ते काय करतात, स्वतःचं झाकून ठेवतात आणि इतरांबद्दल बोलतायत. ज्याला बघा, कारण ज्या ज्ञानाची विषय करण्याची मजल संसार आणि स्वर्ग या सुखापलीकडे नसते, ज्याला यज्ञ यागादी कर्मच उत्तम वाटतात, ज्याला द्वैताशिवाय दुसऱ्या कशाचीच ओळख म्हणजे परीक्षा नसते. काय स्पष्ट वर्णन केले, पारायण करणाऱ्याला सांगितले, तुला एवढंच माहिती आहे, याच्या पलीकडंच तुला परक झालेलं आहे आणि ते परब्रह्मज्ञान संतांकडे आहे आणि ते तुला पाहिजे का? तर याचे भाऊबंद म्हणतात त्यांचं ऐकायचं नाही, त्यांच्यात जायचं नाही, त्यांचं वेगळे, म्हणजे हे सुद्धा त्यांना कळतं, त्यांचं वेगळे आणि याच्यापेक्षा दुसरं काही नाही. वाङ्मयाने त्यांना बांधून टाकलं की नाही? यांना कोणी बांधलं? त्या शुक नलिका न्यायाप्रमाणे ही एवढ्यांची झालेली आहे सगळी फजिती. ती इतर सर्व ज्ञानी या आत्मज्ञानाने स्वप्नवत मिथ्या केली. म्हणून आपल्याला आवडत नाही काही गोष्टी. आपल्याला म्हणण्यापेक्षा आपल्याला आवडते अजून. ज्याला आत्मज्ञान झालं त्याला आत्म्याशिवाय परमात्म्याशिवाय दुसरं काही आवडत नाही त्याला. आणि दुसरं सगळं तो स्वीकारतो पण त्याला तो दुसरं म्हणत नाही. त्याला सुद्धा काय समजतो? आत्माच समजतो. पहा, ती बाकीची ज्ञान आता कशी झाली? तुम्हाला व्हायचं का काशीला जाऊन डिग्री घेऊन यायची का? तुम्हाला मृदुंगाचार्य व्हायचं का? का तुम्हाला रामायणाचार्य व्हायचंय? नाही, आम्हाला भागवताचार्य व्हायचंय. मग या आत्मज्ञानाने स्वप्नवत्ती मिथ्या केली. हे तू तर नाथबाबाबद्दल बोलायला लागला. नाथबाबाबद्दल नाही बोलत, लबाडांबद्दल बोलणं आहे. नाथबाबांबद्दल बोलणार का? त्यांना विचारलं रामायणाचार्य, तर त्यांना विचारलं तुम्ही रामायणाचार्य आहेत का? ते म्हणतील का? बरं, ही पदवी आपण कोणासाठी लावून घेतो? येड्या लोकांना येडं बनवण्यासाठीच ना. नाही तर ज्याचं त्याला सगळं माहितीच असतं, आहे की नाही? ती इतर सर्व ज्ञाने उपनिषदमध्ये आणि भागवतमध्ये सांगितलं. एकनाथी भागवतमध्ये सांगितलं. परमहंसपदाला गेलेला माणूस सुद्धा त्या पदवीला चिटकून राहत नाही. त्या पदव्या सगळ्या या माया लोकातल्या. ब्रह्मज्ञान आता मायेतलं आहे, पण मायेतून निघण्यासाठीच त्याचा उपयोग करायचा आहे फक्त, आणि परत त्यालाही सोडून पुढे जायचे. त्याच्या अलीकडची ही ज्ञान आहे सगळी. म्हणून त्याला आता ब्रह्मज्ञान सोडून दुसरं आवडणार नाही बाकीचं. आणि ते ब्रह्मज्ञान पण कशासाठी आहे? पुढच्या दालनात जाण्यासाठी. मी चैतन्य रूप आहे हे झाल्यानंतर तो म्हणत सुद्धा सुटणार नाही मी चैतन्य, मी चैतन्य आहे असं म्हणणं म्हणजे ब्रह्मज्ञानाने पागल झाला हा. तरी पण जे व्हायला पाहिजे ते झालं. ती इतर सर्व ज्ञाने आत्मज्ञानाने स्वप्नवत मिथ्या केली. ज्याप्रमाणे बघा मिथ्या ज्ञानामध्ये रमला, हे सगळं हा अध्याय सांगतो. 14. ज्याप्रमाणे गगनात उत्पन्न झालेला वायू कितीही मोठा असला तरी शेवटी त्याचा त्यातच लय होतो. कशात? तसे इतर सगळ्या पदव्या, सगळी स्थानं कुठे जाऊन मिळतात? तिथे. किती गंगा मोठी असली तरी ती कुठे जाऊन शेवटी मिळते? तिचा हिंड तिथं आहे.
तिचा इंड तिथे, त्याचं कारण तिचा उगम तिथे. म्हणून मी माहेराला जाते माहेराला. किंवा तुका म्हणे ठाया जाय आलिया आपल्या, जिथून आला तिथे जा. आणि जर चक्रमला कळत नाही म्हणून बोधला महाराज म्हणले आला सिकोठोनिया. इथं याच्यामध्ये सापडला ना तो, त्या गरकंट्यामध्ये. शेवटी तो किती वायू मोठा असला तर ते लय कुठं होतो? आकाशात. किंवा सूर्य उगवल्यावर जसे चंद्राधिक नक्षत्रांची तेज लोपतात. बघा इतर ज्ञानांबद्दल या. सूर्य उगवल्यावर बाकीचे, आणि रात्रीचे चालते ना चंद्र, चांदणे टिपूर चांदणे पडले म्हणजे प्रवास उरकायला काय टेन्शन, पार अंधाऱ्यापेक्षा. म्हणजे पार अज्ञानांपेक्षा हे बरं. आणि तेवढं पाहिजे, पण त्याच्याशिवाय त्याला पुढचं भेटणार नाही. अंधारातून थोड्या प्रकाशात आणि मग पूर्ण प्रकाशात जातो. पूर्ण अज्ञानी मग परोक्ष ज्ञान जाणून घ्यायचे. सुरुवातीला जेव्हा माळ नव्हती, काय नव्हती, तेव्हा काय आपण ऐकत होतो? परोक्ष ज्ञान ऐकलं. देव असा आहे, देव तसा आहे, अमुक आहे, तसं आहे. मग हे परोक्ष ज्ञान. मग जाणता जाणता सगळं कळाल्यानंतर असे मग हे मला पण झालं पाहिजे, मला पण कळालं पाहिजे, काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा. आणि मग त्याला साधू भेटला आणि त्याला ते अनुभवालाही आलं. मग अपरोक्षात गेला तो, अपरोक्षात. आणि मग तिथून आता अपरोक्षात गेलो, काय सत्संग करायची गरज आहे ना? गरज कशासाठी? ती दृढता होण्यासाठी. जरी आकाशवर पडलं तरी मला काय फरक पडणार नाही, अशा भूमिकेत जाण्यासाठी. किंवा सूर्य उगवल्यावर जसे चंद्राधिक नक्षत्रांची तेज लोपतात, अथवा प्रलय कालाचे पाणी वाढल्यावर ज्याप्रमाणे नद भेद उर्वरित राहत नाही, त्याप्रमाणे आत्मज्ञानाचा उदय झाला असता इतर सर्व ज्ञाने लय पावतात. म्हणून अर्जुना, या ज्ञानाला आम्ही उत्तम असे म्हणतो. कोणत्या ज्ञानाला? आत्मज्ञानाला. म्हणून ते म्हणतात ना, जोर नववी भक्ती आत्मनिवेदन न होता न चुके जन्म मरण. ती भक्ती टॉपर भक्ती, ती झालीच पाहिजे. हे पंडूसुता, अनादिकालापासूनची आपल्याजवळ सहज असणारी जी आपली मुक्तता कधी दिली? बाबांनी मुक्त केलं आपल्याला का? अनादिकाळापासून आपण जसे आहोत तेव्हापासून आपल्यावरती तशीच आहे मुक्तता. किंवा मोक्ष, तो याच ज्ञानाच्या प्राप्तीपासून आपल्याला नित्यप्राप्ताची प्राप्ती हातास येते. पहा, हे पंडूसुता, अनादिकाल्यापासूनची आपल्याजवळ सहज असणारी, ओढून ताडून नाही, सहज आहे आपली ती स्थिती, ती आपली मुक्तता. मोक्ष, तो याच ज्ञानाच्या प्राप्तीपासून आपल्याला नित्यप्राप्ताची प्राप्ती हातास येते. बघा, आपलीच प्राप्ती आपल्याला या ज्ञानाच्या आधाराने भेटते. आणि हे ज्ञान मी परत काय सांगितले? ते आपले, पण सध्या परक झाले म्हणून त्याला आता काय करायचंय? आपलंसं करायचं. ज्याचा अनुभव आला असता सर्व विचार शूर ज्ञाते संसाराला वर डोके काढूच देत नाहीत. बा, याचा अनुभव आला पाहिजे. ज्याचा अनुभव आला, ज्याचा म्हणजे कोणाचा? मी आत्मा आहे, हे जगत परमात्मा आहे, त्याच्याशिवाय जगात दुसरी गोष्टच नाही. हे बोलून नाही, ऐकून नाही, पाठ करून नाही, अनुभवून. आणि अनुभव आल्यानंतर परत धरसोड न होण्यासाठी दृढ अनुभव आल्यानंतर सर्व विचार शून्याते. आपण कसे आहोत? विचार शून्याते आहोत ना आपण, पक्क ना? हां, मग विचारातले शून्याते संसाराला वर डोकेच काढून देत नाहीत. ते आपल्या मनाची विषयाकडे जाणारी धाव मनानेच मागे हटवून त्याला जागच्या जागी बसवल्यावर सहज विश्रांती प्राप्त होते. म्हणजे स्वतः ब्रह्मस्थिती लाभते. म्हणजे पळापळी न करता जी पळणारी वृत्ती बाहेर आहे तिला अंतर्मुख केल्यानंतर मग आतल्या आतच त्याला तो ठेवा सापडला जातो. असे झाल्यावर ते देहात असूनही देहासारखे परिच्छिन्न आपण आहोत असे समजत नाही. आपण संकुचित आहोत, छोटे आहोत आणि ते व्यापक आहे असं ते समजत नाही. तर अपरिच्छिन्नित म्हणजे आपण व्यापक आहोत असे समजतात.
असे समजत नाही. काय परिच्छिन्न समजत नाही. असं नाही समजत की नाही. आता आपण स्वतःला छोटे समजतो, देह समजतो का? आता आत्मा समजतो ना. बरोबर आहे. मग ज्ञाते शूर वीर आहे की नाही. नंतर ते स्थूल सूक्ष्म देहाचे दुबळके एकदम ओलांडून निराश करून बोधद्रष्ट्या माझ्याच योग्यतेचे पावतात. बापरे, निर्णायक कुस्ती झाली. कोण झाला आता? तो काल सांगितलं तो ब्रह्मरूप होतो. आता हा कोण झाला? नंतर स्थूल आणि सूक्ष्म देहाचे दुबळके एकदम ओलांडून निराश करून बोधक द्रष्ट्या माझ्याच योग्यतेस पावतात. कोण बोलतं हे वाक्य? श्री भगवान वाच्य. काय वाक्य बाबासाहेब? तिकडे बघा बरं. संत चरण रज लागता सज वासनात्मक जो देह आहे तो जळून जाय. स्थूलचं बद्दल तर गेलंच आपलं. स्थूलबद्दल आहे का काही? मरायची भीती आहे का? मरायची भीती आपल्याला? मरायची भीती आहे नाही? मरतच नाही तर मरायची भीती काय? हे बरोबर वाक्य. हे वाक्य म्हणजे एकदम निर्णयात्मक. मरायची भीती नाही म्हणजे काय झालं? मरण आहे, पण हे म्हणजे मरतच नाही. हे तुकाराम महाराजांसारखंच बोलायला लागले, मरण माझे आणि मज केले अमर. स्थूल शरीराबद्दल. आणि सूक्ष्म म्हणजे जो जन्माला येणार आहे ना त्याची राग झाली पाहिजे. आता आपले गावचे लोक कशाची राग करतात? फक्त याची राग करतात. आणि राग कोणाची करायची? सूक्ष्म. आणि ते संतांचे चरणरज लागल्यानंतर, चरणरज लागले स्थूल देहाला तर स्थूल देहाचा नाश होतो. बघा, दुबळके याही देहाचा नाश केला. साधं चरणरज कसं? पंढरीसी लोका नाही अभिमान. पाया पडे जन म्हणजे कधी पाया पडेल? शेठ कधी पाया पडेल का? कधी पडेल शेठ? ज्यावेळेला त्याला कळेल मी शेठ नाही, मी भक्त आहे, मी नॉर्मल, मी सगळ्यांसारखाच आहे, त्यावेळेला ते स्थूल देह. आणि सूक्ष्मदेहाचं जे ज्ञान, जे आत्मज्ञान आहे त्याने सूक्ष्मदेहाचा नाश, निराश. म्हणजे 50 नंबरची ओळ काय? मने मन घालूनी मग देहाचे बेळे 29 काय? बेळेचा अर्थ दिलाय 29चा अर्थ याच्यात मावलंच नाही, पुढच्या याच्यात गेला वाटतं, संपला, इकडे दिलंच नाही. देहाचे नि योगे मग 29 नाही 19 होता. 19 बेळके दुगेळे म्हणजे ओझ, थोडक्यात बेळा ओलांडून एकेची वेळी सवतुके कंटाळे माझे झाले. बघा, कंटाळे बघा त्याच्यामध्ये ते काय म्हणतात? एकाच वेळेला ही झालेली. काय भागवतमधली ओळ की आत्म्याची जेव्हा त्याची भेट होती तेव्हा त्याचा स्थूल शरीराशी संबंध संपला जातो. लिंग देहाची सुटता गाठी. काय पुढं वाक्य? लिंग देहाच्या सुटता गाठी आत्मज्ञानाची भेट होते. आणि त्याचं नाव आहे तुका म्हणे सोडल्या सूक्ष्म आणि स्थूल. त्यावेळेला त्याला जन्म मरण नाही असं वाक्य आहे तिथं. सुटता लिंग देहाची गाठी. बाबांची पाठी ही ओळ बाबांच्या मुखात जास्त. सूक्ष्म देहद्वयाचे दुबळके एकदम ओलांडून म्हणजे एका झटक्यात जेव्हा अष्टसात्विक भाव झाले ना खरी तिथंच त्याचं काम झालं. सुटल्या गाठी त्याच्या. आणि ते पहिले सुटलेले होते बाबा म्हटले, पण विसरल्यावर परत गुतत जातं, म्हणून आता परत विसरायचं नाही. म्हणून तेवी गुरुकृपा उजवडे ज्याचे लिंग देह विघडे त्याशी परमात्म्याशी ऐक्य घडे येर ते बापुडे देहबुद्धी. ही 9व्या ज्ञानेश्वरीची भागवतमधली का? नाही, कितवा देह? 9वा आहे का? लिंगदेह आभासे मिथ्या. बघा, लिंगदेह सुद्धा आभासे. रवी थिल्लरी बिंबला दिसे. पा रवी थिल्लरी बिंबला दिसे तेवी मी लिंग देहे ही आभासे मिथ्या ते तिचे भोग पिसे ते बंधन कैसे मज लागे. पा
काय वाक्य आहे? लिंगदेह सुद्धा इथं म्हणतात, म्हणून साधकासाठी लिंगदेह तो ओलांडून जातो. पण हे म्हणतात लिंगदेह तरी कुठं खरं आहे? लिंगदेह पडलाय म्हणजे समुद्र थिल्लरी म्हणजे डबक्यामध्ये सूर्य पडल्यासारखा दिसला. रवी थिल्लरी मिंबला दिसे, ते बी मी लिंगदेह ही आभासे. मिथ्या तेथीचे भोग पिसे, ते बंधन कैसे मज लागे. चौ देहाची करुणिया वीट, चौ देहाची तुटली दोरी म्हणे चोख्याची. हां बघा, चित्त चैतन्य पडता मिठी, सुटता लिंग देहाची गाठी, नेत्री अश्रूंचा पूर दाटी, रोमांच उठी सर्वांगी. बघा, मग लिंग देहाची गाठ सुटली. उदाहरण कसं द्या? सैधवाचा खडा, जेविका सैधवाचा खडा, पडला सिंधू माझी वडा, तो झाला सिंधूचे एवढा, तेवी तो धडफुडा ब्रह्म होय. तेव्हा तो धडफुडा म्हणजे धड पड्या ब्रह्म होय. चित्त चैतन्या पडता मिठी. बघा, चित्ताची चैतन्याची मिठी पडल्यानंतर, कारण चैतन्याचंच स्वरूप चित्त आहे. सुटता लिंग देहाची गाठी, नेत्री अश्रूंचा पुरदाटी, रोमांच उठी सर्वांगी. मग जीवभावाची दशा आटे. लिंगदेहामुळे जीवदशा आहे. मग जीवदशा बघा, आता लिंगदेह खोटा ते म्हणतात खाली मागाची ओळ का लिंग, कारण जीव हा खरा नव्हे. तर मग त्या जीवातले 4 भाग आहेत, स्थूल सूक्ष्म. सूक्ष्म स्थिती लिंगदेहाची. जीवभावाची दशा आटे, अनिवार बाष्पकंठी दाटी, काही केल्या शब्द न फुटे. पुरू लोटे स्वेदाचा, अंगावर घामाचा लोट, काही केल्या शब्द बोलता येणं असं काहीतरी कशात गुंतल्यासारखं झालं. आणि अनिवार बाष्पकंठी दाटे, खूप इथं त्याच्यावर इथं भरून आलेले सगळं कंठामध्ये. जीवभावाची दशा, नेत्र झाले उन्मलित, पुंजाळले जे तिच्या तेच, विस्मयाचे भरतेत ओसंडत स्वानंदाचे. हा जानपा प्रेमा चौथा उत्तम भागवत अवस्था. तुझं मी सांगितले तत्वता, हिचा जाणता मी एकू भागवताचार्य नाही. काय स्पष्ट सांगितले, ही चौथी परम प्रेमावस्था आहे, उत्तम भागवत अवस्था ही. आणि बाबांचं हे वाक्य आहे नेहमी, उत्तम भागवताची लक्षणे भागवताचार्यांना आवडत नाही. ते म्हणतात यांना काय झालं, यांना काय झालं. आता तिथं थोडा अधिकारी माणूस पाहिजे आपल्याला. यांना काय झालं ते तुला कळत नाही का, याच्यात काय लिहिलंय ते? हां पहा बरं, काय बापरे अज्ञान. ज्ञानेश्वर महाराजांच्या जेवढं अज्ञान होतं त्यावेळेला त्याच्यापेक्षा जास्त अज्ञान आहे. कारण का, त्यावेळेला अज्ञान पसरवणारी लोक कमी होती. ज्ञानेश्वर महाराज संत होते, तुकाराम महाराज संत होते, नाथबाबा, आणि त्यांच्या विरुद्ध जी पार्टी होती किती होती? हे एकटे होते, तर ते किती? ते 7-8 जण गावात टाळकी ती. आता ही टाळक्यांची नुसती कळपच्या कळपच आहेत अज्ञान पसरवणारे. बापरे. निर्गुणी जो प्रेमा जाण, ते शोधित सत्वाचे लक्षण, हे मी जाणे ऊन खून का ब्रह्मसंपन्न जाणती. 2दा सांगितले, एक जाणता मी किंवा याच्यातली ऊन खून ब्रह्मसंपन्न जाणती. उद्धवा श्रद्धायुक्त श्रवण, तेने वाढे एवढी प्राप्ती जाण. श्रद्धा श्रवणे महिमा अतिगहन, तीही लोकी. काय केवढी मोठी लॉटरी लागलेली आपल्याला, बेहिसाब लॉटरी लागलेली आहे आपल्याला. त्यामुळं मला माल झालो बाबा आपने कमाल कर दिया, नाम खजाना देके माला माल कर दिया. हे की नाही? झोपले की काय माला माल कर दिया. कशी मजा आहे की नाही? झोपतील. अजून एक गाणं म्हणलं तर काय, ते तर स्वरात म्हणलं तो झोपलेच समजायचे. मानस टाकतील टपाटपा लिंबोनीच्या झाडा मागे. तेवढी ताकद आहे गायनाची अंगी शक्ती. गायनाची अंगी अद्भुत शक्ती आहे. झोपलेल्यांना सुद्धा, आपल्या जाग्यांना सुद्धा झोपायला लावू शकतो. कुठे आलो होतो आपण? किती नंबरला आलतो? हा 51. श्लोक क्रमांक 2 वाचूया आपण. स्टार्ट करूया. श्लोक वाचून थांबलो तरी चालेल. या ज्ञानाचा आश्रय करून, बघा ताबडतोब हे वाक्य किती महत्त्वाचं आहे.
निरसन करून बोधकदृष्ट्या माझे योग्यतेस पावतात आणि किती देहाद्वयाचे दुबळके एकदम ओलांडून तेने भेटे देव आपे आप तात्काळ. इदम ज्ञान, या ज्ञानाचा आश्रय करून माझ्या सारूप्यास आलेले ज्ञानी सृष्टीच्या वेळीही उत्पन्न होत नाहीत आणि प्रलयाच्या वेळी व्यथा नाश पावत नाही. बघा तुमचं मगाशी मरायचंच नाही, काही कधीच मरू शकत नाही आम्ही. सृष्टीच्या वेळीही उत्पन्न होत नाही, पुन्हा जन्माचे काम संपले आणि मरायचे ते पण संपले. अरे अर्जुना, जे ज्ञाते माझ्या नित्यतेने नित्य आहेत. बघा, ज्ञाते माझ्या नित्यतेने ते नित्य आहेत. मी कसा आहे? आत्मा नित्य सिद्ध अपैसा, आणि ज्ञाता तो सुद्धा नित्य सिद्ध अपैसा. कशामुळे? ज्ञानामुळे. कारण ज्ञान सुद्धा कसं आहे? नित्य सिद्ध. त्याला तसंच करून टाकतं ताबडतोब. कारण अरे अर्जुना, हे ज्ञाते माझ्या नित्यतेने नित्य आहेत आणि माझ्याच परिपूर्णतेने परिपूर्ण आहेत. पहा, ते माझ्या नित्यतेने नित्य आहेत आणि माझ्याच परिपूर्णतेने परिपूर्ण आहेत. ही जी ज्ञात्याची परिपूर्णता आहे, ती परिपूर्णता कोणाची आहे? त्या ईश्वर तत्वाचीच आहे. ते तत्वच ज्ञाता या संबोधनाला आलेले आहे आता. आणि म्हणून ते उलट म्हणतात, ज्ञाता निजांग, ज्ञाता ज्ञेय निजांग होय ऐशी ज्याची, ज्ञाताच निजांगाने निज ब्रह्म होईल. कारण तो पहिलाच काय? ब्रह्म आहे. त्यामुळं मगाशी सांगितलं, माझ्यामुळे ते परिपूर्ण आहेत आणि अज्ञानी कोणामुळे आहेत? आणि मी जसा नेहमी अनंत असून महानंदारूप असतो, जसा मी सहज सिद्ध, बघा तीच ओळ आली पुढं, सत्य समुद्र असतो, तसेच ते असतात. त्यांच्यात आणि माझ्यात भेद मुळीच शिल्लक राहत नाही. हे दिले बाबाने आपल्याला. आता आपल्याला कितपत ते उकल झालेली आहे त्याची. कारण ज्याप्रमाणे घटाचा नाश झाल्यावर घटाकाश महाआकाश रूप होते, त्याप्रमाणे बोध झाल्याबरोबर फोडीला घट, फोडीला फिरविला घट, फोडीला चरणी. इकडं जो घट होता संसाराक, तो आता इकडं फिरवला बाबाकडं. फिरविला घट, फोडीला चरणी. आणि बाबांनी कानात महावाक्य ध्वनी बोंब केली. त्याचबरोबर ते आकाश फुटायच्या अगोदरच ते म्हणलं, मी मडक्या एवढं नाही. काय म्हणलं ते मडकं? मी मडक्या एवढा दिसलो तरी मी मडक्या एवढा नाही. आणि ते कळत नाही आपल्याला. आपल्या डोक्याची झाली माती म्हणून आपल्याला ते मडकं फोडून दाखवावं लागतं. नाही तर जर आपली डोकी सुपेरियर असेल तर एखाद्या गरीबाला म्हणायचं, हे मडकं आता आम्हाला सगळ्यांना कळाले, घरी वापरायला घेऊन जा. ते जरी घाबरलं तर आपण आपल्या घरी घेऊन यायचं. पण मंदाडांना कळत नाही म्हणून ते फोडायचं. ते कुंभार म्हणल, काय बोलायचं, मला बनवायला किती वेळ लागला, त्याच्या कमी वेळात. बरं, ते हुशार माणसं सगळी. असो, कितीला थांबतोय आपण? 53ला थांबतोय. म्हणजे तसं पाहिलं तर आपण श्लोक नंबर 2 वाचून थांबतोय. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 14 श्लोक क्रमांक 53. आपलं ओवी क्रमांक 53ला थांबतो. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपति बप्पा. आता विश्वात्मके देवी येणे पाकेते दोषावे दोषो निमज्जावे पसायदाने हे रांची व्यक्ती सांडो
सत्कर्मी रतिवारो उदा परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाहू तो देवांचे रतो तेला हो प्राणीला वर्ष सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदिराळी अनवर्त मंडळी भेट तुरा होता चला कल्पतरूचे आरो चेतना चिंतामणीचे गाव ओरतेचे आरो दिवसांचे चंद्रवेचे आरांचन मार्कंडले पापणी ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होली त्रिलोकी भजिलो आदि पुरुषी अखंडित आणि गर्भो भजिले विशेष लोकी दृष्टा दृष्टये होवा देची एकमने श्री विश्वेश्वराहो आहोई दान बसाहो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ओम शांति शांति शांति.